चोरी करताना मित्र 150 फुटांहून खाली पडला, पण सोबतच्या मित्रांनी जे केलं ते भयानक होतं. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्यातील पाभेघाट रस्त्यावरील रांजणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बसवराज पुरंद मॉकबनी हा 22 वर्षीय तरुण टॉवरवर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापत होता आणि त्याचवेळी तो 150 फुटांवरून खाली कोसळला. मागच्या महिन्यात 13 जुलै रोजी मयत बसवराज याच्यासह रुपेश येनपुरे आणि सौरभ रेणुसे हे तिघेजण रांजणे येथे असलेल्या महावीज वितरण कंपनीच्या विजेच्या टॉवरवर तांब्याच्या तारांची चोरी करण्यासाठी गेले होते. बसवराज हा टॉवरवर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापत होता. त्यावेळी खाली पडून तो गंभीर जखमी झाला आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे साथीदार रुपेश आणि सौरभ यांनी त्याचा मृतदेह तेथून पाबे घाटात आणला. घाटातील मंदिरासमोरच्या दुर्गम डोंगरात खड्डा खोदून त्याचा मृतदेह गाडून दोघे पसार झाले. बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी 23 जुलै रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.